चारचाकी व दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू। रिधोरा फाटा येथील घटना। चारचाकी व दुचाकीच्या भीषण अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वडकी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रिधोरा फाट्याजवळ आज सोमवार दिनांक 18 मे रोजी 5 वाजेच्या दरम्यान घडली। प्रमोद मारुती वाढई, वय अंदाजे 40 वर्ष, राहणार रिधोरा असे या अपघातात मृत्यू पावलेल्या दुचाकी चालकाचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार प्रमोद वाढई हा वाढोणा बाजार येथून आपल्या दुचाकी क्रमांक MH29BZ1965 ने आपल्या गावाकडे येत होता। दरम्यान रिधोरा फाट्यावरून रस्ता क्रॉस करताना मागून भरधाव वेगाने येणाऱ्या MH30BW4862 या क्रमांकाच्या किया गाडीने प्रमोद वाढई यांचे दुचाकीला जबर धडक दिल्याने प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला। घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी जमली होती। लगेच नागरिकांनी या घटनेची माहिती वडकी पोलीस स्टेशनला दिली। यावरून वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव घोरकडे, आकाश कुदुसे यांनी घटनास्थळाला भेट दिली व पंचनामा केला असून पुढील तपास ठाणेदार सुखदेव घोरकडे यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार करत आहे। सदर प्रमोद यांच्या पश्चात आईवडील, पत्नी व 2 मुलं असा आप्त परिवार असून त्यांच्या जाण्याने रिधोरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। बातमी संकलन अमोल सांगानी, राळेगाव, वडकी। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।